मनसे नेते संदीप देशपांडे बोलतात, आपण थेट जाऊया. ती काय आहे हे संजय राऊत तर विसरलेलेच आहेत, पण शिवसेना सुद्धा विसरलेली आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय, महाराष्ट्राची परंपरा काय. आणि त्यामुळे यांना झालेला हा मूळव्याध आहे आणि तो मूळव्याध असा बाहेर संजय राऊत अग्रलेखाच्या रूपाने लिहितात. त्यामुळे त्याला काही फारसं महत्त्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. आदित्य ठाकरे यांनी काल कॉपी विथ सकाळमध्ये बोलताना म्हटलंय की मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो, भूमिका बदलण्यास विचार होऊ शकतो. नाही, मला असं वाटतं आदित्य ठाकरेंना आम्ही 2017ला प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला त्यांनी तो नाकारला. त्याच्यानंतर आमच्याकडनं कुठलाही प्रस्ताव दिला गेलेला नाही आणि आता प्रस्ताव देण्याचा काही संबंध सुद्धा नाही. राज ठाकरेंचं घर कॅफे झालेलं आहे. भाजपचे नेते आशिष शेलार, प्रसाद लाड यांच्यासाठी तिथं जागा राखीव असते. मी तुम्हाला याचं उत्तर दिलंय, मला असं वाटतं ना, कॅफेवरनच उत्तर दिलंय. गणेशोत्सव सध्या मागे गणेशोत्सव सुरू आहे, एकंदरीत चारकोपचा राजा जो आहे तो अजूनही विसरण्याची वाट पाहतोय. कसं पाहते एकंदरीत प्रश्नाकडे आज राज्य नाही, मला असं वाटतं याच्यावर अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रश्नांवर बघितलं पाहिजे आणि मुळात या सगळ्या गोष्टी करताना जी आपली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील काय असतील यांना विश्वासात घेऊन सरकारने काम केलं पाहिजे. दुसरं एक महत्वाचं, काल एकनाथ शिंदे आणि शरद पवार एका कार्यक्रमामध्ये होते आणि दोघांनी एकमेकांची स्तुती केल्याचं पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे म्हणाले की शरद पवार नेहमी गुगली टाकतात, मात्र माझ्यावर त्यांनी कधी गुगली टाकली नाही आणि भविष्यात कधी टाकणार नाही. कधी कधी काय होतं, गुगली टाकलेली कळत नाही माणसाला, म्हणून त्याला गुगली म्हणतात. म्हणजे कौतुक करताना शरद पवारांनी गुगली टाकली असं म्हणायचंय. मी तुम्हाला क्रिकेटचं तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं की गुगली यालाच म्हणतात की जी कळत नाही त्याला गुगली म्हणतात. त्यामुळे कधी टाकली असेल, कळली असेल, नसेल, मला माहित नाही. पण महायुती आणि महाविकास आघाडी असताना दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये होते, विरोधामध्ये होते एकमेकांच्या. पण एकनाथ शिंदे स्वतः म्हणतात की शरद पवार मला अधूनमधून फोन करतात आणि मार्गदर्शन करतात. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राचे सिनियर लीडर आहेत, जर मार्गदर्शन करत असतील तर शिंदे साहेबांनी त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. भविष्यात त्यांना कदाचित फायदा होऊ शकतो त्याचा. शिंदेचे मंत्री सध्या नाराज आहेत. आज सुद्धा कॅबिनेट संपल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कुठेतरी मुख्यमंत्री कार्यालय आपल्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे नाराजी आहे. कसं मला तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर आपण काय बोलणार. ईव्हीएम मधला डेटा डिलीट करू नका असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. पुढच्या महिन्याच्या मला वाटतं की याचिका त्याच्या संदर्भात दाखल झाली आहे, त्या अनुषंगाने असेल. नाही, विशेषतः दिल्ली निकालांच्या नंतरच असं का सर्वोच्च न्यायालय सांगावं लागलं असं. हा, तर आता समजा जर ती याचिका कोर्टाने ऍक्सेप्ट करून घेतली असेल तर त्यांचे जे आरोप आहेत, मला असं वाटतं एखाद्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल तर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.